मंडळी समोर तुम्ही बघू शकता आई गावदेव प्रसन्न भालगाव यांचा लक्ष आणि पितांबर शेठ फुलोरे डावलपारा या दोन मालकीमध्ये हा बैल आहे लक्ष. आणि आज सुंदर अशी गाडी झाली आणि बॅनरवर गाडी जमली होती का? नाही बॅनर अड्ड्यातच जमवली का? कशी काय झाली गाडी, काय सांगाल? गाडी मस्त झाली आणि दोन्ही बैल मस्त पळाले आणि अंतरात गाडी झाली. बरोबर. आता नियोजन कधी झालं होतं? नियोजन 4 दिवस झालं. 4 दिवस अगोदर नियोजन झाला होता. कोणी केलं नियोजन? नियोजन आवी ड्रायव्हर वसारकर यांनी नियोजन केलं होतं. आणि कुठेतरी हा बैल मला वाटतं वसारमध्ये पण आहे. हां कारण वसारचा आणि भालगावचा जे दोन दादा आहेत त्यांच्यामध्ये हा बैल आहे. हां काय बोलाल, म्हणजे बैल घेतल्यानंतर आता किती गुलाला झाली? घेतल्यानंतर आता 25-30 गुलाल झाली त्याची. आणि मला वाटतं मी बाहेर घेतली ती ज्या वेळेला विकत घेतला होता तुम्ही, खरेदी केली होती 1,70,000ची काही खरेदी होती. आणि कुठेतरी मला वाटतं तिथून खूप साऱ्या गाड्या झाल्यात. पाऊस काल्यामध्ये पण पळाला बैल आणि उन्हाळ्यात पण आता सीझन चालू झालेले. जेव्हा आज पहिला घडून आणला गद्दार आणि लक्ष, हा नियोजन आवी ड्रायव्हरनेच केला होता. आवी ड्रायव्हरने केलं. काय बोलाल गद्दार विषय, काय बोलाल? गाडी छान, म्हणजे गद्दार मस्त पळतात आणि दोन्ही बैल सेम पळतात. दोन्ही सेम, म्हणजे तोरीस्तोर पळत होती गाडी. आणि ती गाडी पण मला वाटतं खूप जाम पळाली आणि तोरीस्तोर, म्हणजे ती पण तुम्हाला जे भेटायला आली होती. काय बोलाल तिच्याविषयी? ती गाडी आली होती पण नंतर आपला बैलांनी स्पीड पकडला बैलांनी आणि निकाल दिला. बरोबर. काय निकाल पेंडिंग वगैरे होता? नाही पेंडिंग वगैरे काही, म्हणजे खुल्ला निकाल घेतला. निकाल घेतला. बोनिवली मैदानामध्ये ही पहिल्यांदाच पळते का चोरी? हो पहिल्यांदाच. कारण मला वाटतं यात यो पण पावसाळ्यामध्ये आली आणि तो पण पावसाळ्यामध्ये झालेला आहे. आणि काय बोलाल, म्हणजे पहिलाच बोनिवली मैदानाचा. आणि कुठेतरी मला वाटतं स्वर्गीय किशोरानंद पाटील तात्या, कुठेतरी तात्यांचा आशीर्वाद मिळाला आज. काय बोलाल? मस्त नियोजन एकदम भारी होता. कारण अड्डा पहिल्यापेक्षा म्हणजे यावेळेस खूप भारी होता. बरोबर. कारण त्याची जमीन पण पूर्ण त्यांनी सपाट केलेली आहे. हो बरोबर. लेवल म्हणजे वाढवली. लेवल वाढवले. पण कुठेतरी तांत्रिक अडचणीमुळे जे लाईव्ह होता तो थोडा बंद आहे, पण रात्री बघायला भेटेल आपल्याला. आणि या जोडीविषयी काय बोलाल जे आज पळाली गद्दार आणि लक्ष? ही जोडी मस्त आहे आणि पळायला मस्त. दोन्ही बैल सेम पळतात, कोणी कोणाला वाढून नाही. मस्त बैल पळतात. आता लक्ष खूप साऱ्या नियोजनामध्ये पळतंय. मला वाटतं उसाटण्याला पालेगावच्या बादल सोबत पण पळाला. त्याच्या आधी पण खूप सारे चांगल्या चांगल्या बैलांमध्ये पळतोय तो. कसं काय नियोजन कोण करते त्याचं? नियोजन आवी ड्रायव्हर आणि आपला काल्या. हां दोघं. बरोबर. आता जसं नियोजन बघा, एक चांगलं नियोजन केल्यानंतर चांगली गाडी होते, चांगला गुलाल होतंय. म्हणजे सर्व श्रेय आपल्याला नियोजन करतात त्यांना देणार. कुठेतरी जी मेहनत करणारी मुलं असतात, आता जसं तुम्ही पण आहात, कुठेतरी पुढं पकडणारी मुलं असतात, खाली सुट्टी करायला मुलं असतात, त्यांच्याविषयी काय बोलाल? सर्वच असतात, म्हणजे सर्वांची मेहनत आहे म्हणून तेवढा बैल पळतो. कारण या क्षेत्रामध्ये एकट्याचं काम नाही आहे, पोऱ्या असं शिव मजा पण येत नाही. बरोबर. आता तुझा किती वर्षाचा अनुभव काय सांगशील? माझा 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे. आणि काय वाटतं 4 ते 5 वर्षाच्या मध्यंतर कालामध्ये हा जो तुमच्या धावणीला लक्ष आलाय, काय वाटतं तुम्हाला पुढचं भविष्य त्याचं काय असेल? त्याचा पुढचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण चांगली स्पीड लावतो आणि याच्या पुढे पण मोठ्या मोठ्या पायऱ्यात तो पळेल. कारण कुठेतरी त्याच्यामध्ये क्षमता आहे. हो क्षमता आहे. बरोबर. आणि जसं आता तुमच्या नावाने कुठल्या गाडी पळतं एकदा पुन्हा सांगा ना. नाव किरण कर्णिक अभिमन्यू पिल्लोरे या नावाने गाडी पळते. बरोबर. आणि जसं आता तुम्ही तात्यानं तर मला तर नाही वाटतं बघितलेलं आहे का? बघितलं आहे. काय बोलाल त्यांच्याविषयी 2 शब्द? ते म्हणजे भारी होते. त्यांचे बैल पण खूप भारी पळत होते आणि त्यांचं नाव पण खूप मोठं होता. त्यांचाच वारसा त्यांची मुलं चालवतात का? काय वाटतं? हो नक्की ना. हो. आणि जसं आता बघा, समालोचक गाडी सुटल्यानंतर आपल्या गाडीला आवाज देतात, कुठेतरी ते पण एक म्हणजे आठवणीचं राहून जाते. काय बोलाल? समालोचक आपले आमच्या गावाच्या म्हणजे काका बुलरे तेच आहे. समालोचक तेच आवाज देतं बहुतेक. बरोबर आहे. आज किती वाजता गाडी तुमची म्हणजे नोंदणी झाली? काय बोला? गाडी नोंदणी 1 वाजता झालेली आणि गाडी सुटली आपली 2:30 दरम्यान सुटली. म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये गाडी खाली. मला वाटतं आयोजकांनी ज्या ज्या गाडीवर ड्रायव्हर आहेत त्याच गाडीला पुढे पासिंग देत होते. काय हो. आणि दोन्ही ड्रायव्हर नसलेला ते साईडला काढले होते आणि जर ड्रायव्हर असले तर पुढे जाऊन देत होते. म्हणजे नियोजन चांगलं होतं आई अड्ड्यात. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं दिवस पण चांगला गेलाय. कुठेतरी भांडणं वगैरे काही झाली नाही? काहीच नाही. आता ही भांडणं वगैरे होतात काही ठिकाणी, आता तुम्ही पण बघितलं असतं. काय बोलायला याच्याविषयी? म्हणजे कुठेतरी आपल्या मुंबई बिंदूरला गालबोट लागतंय का? हो. कारण भांडणं नाही करायला पाहिजे माझं म्हणणं तर. कारण प्रेमात शर्यत झाली पाहिजे दोघांची पण. आणि जास्त करून आपला बैलावर विश्वास पाहिजे काय. बरोबर.
चला आता चांगली जोडी पळाली, याच्या पुढे पण पळवा आणि जो गुलाल झालेला आहे हा गुलाल कंटिन्यू करा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू.